कालचं आपलं सावधानतेवरचं विश्लेषण म्हणजे एक प्रॅक्टिकल साधनाच झाली. प्रॅक्टिसच सांगितली थोडीफार. सावधान, हम्म. सावधानता, सती, जागृती, भान एकाच अर्थाचे शब्द आहेत. सती, सावधानता, भान, जागृती, आनापानसती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती, मनोधम्मानुसती. आणि त्याच्यात सगळं जीवन आलं. तर सती म्हणजे जीवनाचं भान आहे. त्याचे हे सर्वसाधारणपणे चार खंड सांगितलेले आहेत. जीवनाचे हे चार खंड आहेत, त्याच्यात सगळं आलं. सतीपठ्ठांच्या चार भागामध्ये सगळं आलं. त्याच्यात आता चार भाग म्हणजे ज्याला आपण काया म्हणतो. काया, वेदना, चित्त, मन, धम्म. काया जाणीवा, चित्त, अं, ज्याचा आपण आपला अभ्यास चालू आहे, आणि विचार प्रक्रिया, मनोधम्म. हे चार खंडामध्ये सगळं आलं. आणि आनापान जो आहे तो पहिल्या खंडाचा भाग किंवा एक ऍक्टिव्हिटी आहे. ती ते एक सिस्टम आहे, एक कार्य आहे शरीरातलं. आनापान ते कायेतलं आहे. आणि ते आनापान सती. आनापानला पाहायला याच्यासाठी सांगितलंय कारण ते ते कायेत आहे. आनापान श्वास कायेत आहे. आणि कायेत उतरायचं पहिलं काम आहे. पहिलं चरण आहे, पहिला टप्पा आहे, पहिली पायरी आहे. त्यामुळे ते पहिलं काम आहे. आणि मग पुढे धम्मं कायेन पश्यति. कायेमध्ये धम्म दिसतात. तेव्हा कायेमध्ये धम्म पाहतो, जो पाहतो. काया अनुपස්සना. कायेमध्ये, कायेच्या सह, कायेमध्ये, अनु म्हणजे सह, आत. कायेमध्ये जो धम्म पाहतो तो मार्गावर आहे. जो कायेतच उतरला नाही, ज्याला कायात जाणवत नाही, आणि कायेतल्या आणि काय बाहेरच्या, बाहेरच्या म्हणजे वर्तन ज्याला आपण म्हणतो. हालचाली, बाहेरच्या हालचाली. बाहेरच्या म्हणजे आपल्या सगळ्याच हालचाली, ज्या हालचाली आपल्याला दिसतात त्या बाहेरच्या. डोळे, कान, नाक हे डोळे डोळे तरी आपल्याला त्याचं ब्लिंकिंग चालतं, उघडझाप चालते. हे इंद्रिय जरी शांत दिसली अशी, तरी त्याच्यामध्ये कार्य चाललंय. तर ती इंद्रिय आपल्या हातापायांच्या, डोक्याच्या, सगळ्याच्या ज्या काही हालचाली आहेत, बसताना, उठताना, चालताना, झोपताना, मुख्य चार हालचाली, आणि त्याच्यामधल्या आदल्या सगळ्यात हालचाली, हे सगळं अंतर्बाह्य भान, ती कायानुसती आहे. आणि तो कायेतल्या जिवंतपणाचा परिणाम आहे. आणि तो जिवंतपणा म्हणजे जाणीवा, म्हणजे वेदना. आणि चित्त. आता हे सगळ्यात अवघड विषय आहे चित्त. कारण पुढचा आहे, आतला आहे, हाडामासातला आहे. तोच आजचा आपला पुढच्या गाथेचा विषय आहे. तर ते चित्त जे आहे हे हाडामासात दडलेलं आहे. आणि ह्याच्यानुसार ह्या अं, ह्या कायेच्या इंद्रियाच्या माध्यमातून आणि चित्ताच्या इच्छा आकांक्षा. चित्त म्हणजे इच्छा आकांक्षा, पाहिजे नकोचा सगळा व्याप आणि पसारा. पाहिजे नकोच्या इच्छा आकांक्षांचा पसारा, हे सगळं चित्तामध्ये येतं. आणि त्याला शब्दबद्ध करणारं मन, मनोधम्म, विचार प्रक्रिया. त्याच्यात शब्द आहेत आणि अं, रूप. रूप म्हणजे आकार आहे, म्हणजे प्रतिमा म्हणतो आपण, प्रतिमा. मनामध्ये प्रतिमा येतात. म्हणजे एखाद्या गोष्टीची समजा आठवण झाली, कुठल्या व्यक्तीची आठवण झाली, एखाद्या वस्तूची आठवण झाली, एखाद्या शहराची आठवण झाली, एखाद्या घटनेची आठवण झाली, किंवा एखाद्या अं, कुठल्याही
प्रसंगाची, एखाद्या संवादाची आठवण झाली, बोलण्याची मेमरीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी आठवण झाली. 5 वर्षापूर्वीची, 10 वर्षापूर्वीची, 20 वर्षापूर्वीची, 30 वर्षापूर्वीची, 40 वर्षापूर्वीची, 50 वर्षापूर्वीची, 60 वर्षापूर्वीची. माझ्यासाठी बोलतोय आता मी आहे. तर मी आता 70 आहे, म्हणजे 70 वर्षापर्यंत तर मागं जात नाही मेमरी. पण 65, 66, 67 वगैरे असं थोडंफार आहे. 67 वर्ष मागे, 67 नाही, आ, 62, 63 असं वर्ष मागे त्या आठवणी येतात. तर जे आठवणी येतात त्याच्या प्रतिमा आपल्या डोक्यात येतात. आम्ही असा असा लहान असताना असं असं केलं होतं, असं असं घडलं होतं, असं असं गेलो, असं असं पळालो होतो, असं असं. आता ही 8, 9, 10, 11 वर्षापूर्वीची गोष्ट, 8, 9, 10, 11 वर्षाचा असतानाची गोष्ट. मी असं 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 काय गोट्या खेळत होतो, किंवा काय ते विटीदांडू खेळत होतो. आणि मग ते त्याच्यातलं समजा माझ्यावर काय म्हणतात, राज्य आलं, काय म्हणतात ते, विटीदांडू खेळताना किंवा गोट्या खेळताना समजा आपण हरल्यावर आपल्यावर ते राज्य येतं. राज्य येणं म्हणजे हरला तो. काय त्याला राज्य येणं का म्हणतात मला माहिती नाही. पण त्याला त्याला मग शिक्षा देतात पोरं, मित्र काय म्हणजे त्याला, ते हरला म्हणजे त्याला काय करायचं, सर ते गोट तुझ्यावर राज आला असं हा, बोलायचं. राज्य आलं तुझ्यावर, म्हणजे आम्ही राज्य करणार आता, आम्ही सांगायचं तू ऐकायचं. तुझ्यावर राज्य आलं असं. तर ते मला आठवलं. आता सकाळचीच गोष्ट आहे हे, मी सकाळचं थोडंसं काही बोलतोय, काही कालचं परवाचं पण बोलतो. तर आता हे काय माहितीये का, आपण हे चित्तामध्ये शिरायचा प्रयत्न करतोय ना, मग ते मेमरी मागे मागे जातात त्या. हे संशोधन जे आहे ना, हे मागे मागे जातं चित्तामध्ये. आणि त्याच्यात ते राज्य आलं, तर मग मला ते आठवलं की माझ्यावर जेव्हा राज्य यायचं, तेव्हा मग हे विशेषतः मोठाली पोरं जास्त हरासमेंट करायची, पिळवणूक करायची, है ना. मग ते राज्य आलं तर एकदा मला आठवतं की ते गोटी, छोट्या गोट्या ज्या असतात ना, हारल्यावर ती छोटी गोटी ढोपरायची, ढोपरणं म्हणतात त्याला. तर ते ढोपरणं म्हणजे खाली वाकून ते जमिनीवर ढोपरायची असते. आणि ते जमिनीवर ढोपरताना ती गोटी छोटी असायची, आणि मग खाली असं ढोपरताना हे सगळं फुटायचं, हे रक्त निघायचं त्याच्यातून. पण राज्य आलेलं असल्यामुळे ते चल चल, ढोपर पुढं, ढोपर म्हणायचं. तर ते रडकुंडीला ते यायचो. अंतर पण जास्त हा, म्हणजे ते अंतरा त्यात हा ते गली, ते जे काय खोलगट हा गली का काहीतरी केलेलं असतं, हा हा. तिथपर्यंत ते खड्डा खड्डा हा, हा खड्ड्यापर्यंत ते घेऊन जायचं, हा आणि तोपर्यंत हा. ते रक्ताळायचं किंवा काय बरं. बरोबर हा. तर रडकुंडीला आलेलो असतो आपण, आणि ते करायचं. तर यातना, या- माणसाला ज्या यातनादायक घटना ज्या असतात त्या जास्त पटकन आठवतात त्या. आनंदाचे आठवतात, पण दुःख जे असतं ते जास्त आठवतं माणसाला. तर हे आठवतं म्हणजे कुठं आठवतं, काय कुठं आहे ते? तर हे चित्तामध्ये आहे. आपण मनामध्ये म्हणतो ते मन म्हणजे त्याच्यात ते प्रतिमा, चित्त मन वेगळं करता येत नाही. पण हे सगळं मिळून चित्त आहे, ज्याच्यात जाणीव आहेत, ज्याच्यात ह्या घटना आहेत, ज्याच्यात ह्या घडामोडी आहेत, जाणवतात मेमरीमध्ये. आणि ज्याला धरून आपले विचार चालतात, ज्याला धरून आपल्या मनात ते प्रसंग उभे राहतात, ते चित्र उभं राहतं. आणि त्याला आपण मेमरी म्हणतो. तर चित्त असं आहे. आणि
त्याच्यामध्ये जास्त करून यातनाच आहेत आणि त्या प्रसंगानं निर्माण होतात. प्रसंगानं त्याची आठवण येते. अं, किंवा म्हणजे प्रसंगानं म्हणण्यापेक्षा निमित्तानं त्याची आठवण येते. आता आपण जर चित्ताचा विचार करतोय तर आपण चित्ताच्या संपर्कात आहोत. चित्तानुसतीमध्ये चाललोत आपण एक प्रकारे. कायानुसती वेदना. आता वेदना जाणीवा. तर वेदना म्हणजे मला हे ढोपरताना ते रक्त आल्याची आणि दुखण्याची झालेली आठवण, ती वेदनानुसती. किंवा आनंदाची वेदना, ती जाणीव आठवली तर ती वेदनानुसती. किंवा आत्ता या क्षणी जी काय वेदना आहे ती पण वेदनानुसती आहे. म्हणजे वेदना ह्या वर्तमानातही आहेत आणि भूतकाळात आहेत. तर भूतकाळात म्हणजे मेमरी म्हणतो आपण त्याला. आठवणीतल्या आठवणीतल्या जाणीवा, आठवणीतल्या वेदना किंवा आत्ता होणाऱ्या वेदना. कारण आत्ता सुद्धा आपण बसल्या बसल्या आपल्याला काहीतरी कुठेतरी कमी जास्त आहे. ह्या वेदना. आणि ह्या पण तो त्याचाच भाग आहे, चित्त मनाचाच भाग आहे. ते कार्यावरून ते फक्त वेगळं करायचे ते. वेदना चित्त मन हे वेगवेगळं नाही दिसत. त्याला एकूण जिवंतपणा असं आपण म्हणतो. किंवा त्याला आपण त्याला आपण काय म्हणू. तुम्ही काही काही म्हणा त्याला. माझं दुखलं म्हणा, नाही तर माझ्या मनात हे असं आलं म्हणा, नाही तर माझ्या मनात मला स्वप्न पडलं म्हणा, नाहीतर मला लागलेलं म्हणा, नाहीतर काही म्हणा. जे मेमरीमध्ये जे जाणवतं, फील जे जाणवतं, तर त्याचं ते जेवढं स्पष्ट जाणवतं तेवढं मग त्याचं असं कॅटेगरायझेशन होतं. म्हणजे वेगवेगळं वेगवेगळं दिसायला लागतं. वेगवेगळं त्याचं आपण एक काय म्हणतो त्याला, वेगवेगळ्या स्वरूपात पाहतो. हा, हे जाणवणं म्हणजे, हे दुःख जाणवणं म्हणजे वेदना. हे चित्तामध्ये हे अशा काही घडामोडी पळापळ जे स्पष्ट जाणवत नाही, काहीतरी काहीतरी आहे. तर ते ते चित्त आहे. आणि विचार चाललाय काहीतरी, प्रतिमा जाणवतात, तर ते मनोधम्म आहेत. आणि त्याच्यामध्ये काय संबंध आहे, कार्यकारण भाव काय आहेत वगैरे, त्याला धम्म म्हणजे सत्य, ट्रुथ. कार्यकारण भाव जो आहे त्यातला घडामोडीतला, याच्यामुळे ते झालं. म्हणजे जसं आता मी त्याचं विश्लेषण केलं. हा, ते गोट्या खेळतो, मग राज्य आलं, मग ते मला ती गोटी ढोपरावं लागलं, तर आणि मग ते रडकुंडीला आलं, मग डोळ्यातून पाणी. तर हे कशामुळं काय झालं ते जसं आपल्याला आठवतं. तर त्याच्यात जेवढं खोलामध्ये आणखीन आपण पुढे जातो, पुढे जातो, म्हणजे मन, चित्त जागृतीमुळं, सतीमुळे जे पुढे पुढे आत 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 जातं, सती पठाण. तर सतीचा अर्थ स्मृती पण होतो बरं का. आता एक अजून एक परत आता सतीचा अर्थ स्मृती असा पण केला जातो. तर स्मृती म्हणजे जे हे होऊन गेलेलं आहे ते पण स्मृतीचाच विषय आहे. जे होऊन जातं आणि होऊन गेलेलं आहे तो पण सतीचा स्मृतीचा विषय आहे. म्हणून ते सतीला स्मृती पण म्हटलंय आणि स्मृतीला आपण स्मरण पण म्हणतो. आणि मी जे आता समजा 60 70 60 61 62 63 वर्षापर्यंत जे काही आता आठवणी सांगतोय मी, तर ते हे पण स्मृतीतल्याच स्मरणाची स्मृती आहे परत. जे स्मरणात आहे, मेमरीत आहे, त्याची आठवण येणं हे चित्ताचं लक्षण आहे. ते आठवणं हे चित्ताचं लक्षण आहे. आणि ते आठवण्याचं काम सतीमुळे होतं, जागृतीमुळे होतं. भान असेल तर त्याला आपण ध्यान म्हणतो. ध्यानात आलं ते आपण. कारण ते एका वेळेला एकच गोष्ट आठवते आणि मग आपण तिथं ध्यान जातं आपलं. तर माझं ध्यान विशेषतः कुठं गेलं आता बोलता बोलता, ते सांगताना जे लागलं, ढोपरल्यामुळे जे लागलं, रक्ताळ, आणि मग ते हा त्याची आठवण, तिथं ध्यान गेलं. तर ध्यान हे असं असतंय, मनाचं ध्यान ही विशिष्ट ठिकाणी जाणारी, विशिष्ट ठिकाणं ते मनाचा फोकस आहे. तेवढ्या पुरता ते जातं, ते नंतर जातं, ध्यान जातं. ध्यान ही स्थिर गोष्ट नाही.
ध्यान ही चंचलता पण आहे, म्हणजे गतिशीलता पण आहे. पण जेव्हा आपण सतीचा अभ्यास करतो तेव्हा हे सगळं काही जणू काही एकाच वेळेला ते आपल्याला जाणवतं, एकाच वेळेला. तर ते भान, सगळ्याचं भान, म्हणून ते काया वेदना चित्त मनोधम्म सगळ्या जीवनाचं एकाच वेळेला ते भान येतं. कारण ती एकच एकच घडामोडीत एकच घटना नसते, एकच गोष्ट नसते. म्हणजे आता जसं आता मी उदाहरण म्हणून सांगितलं की लहानपणच्या गोट्या गोट्या खेळणं किंवा विटीदांडू खेळणं, तर तो सगळा प्रसंग तो ते ग्राउंड आठवतं, मग ते गावाकडचं ते काय म्हणतात ते ते थोडंसं मैदान आठवतं, ती चावडी आठवते, चावडी पुढे जो काही असा मोकळा भाग आहे तिथं गोट्या खेळणं आठवतं, ती पोरं आठवतात, ती मोठाली माणसं आठवतात, मोठाली माणसांची दमदाटी आठवते, आपल्यावर आलेलं आपल्याला त्या गोट्यातून विटीदांडूतून मिळालेला आनंद आठवतो, आणि आपल्यावर आलेलं राज्य, आणि मग आपले झालेले हाल, मग असं ते सगळं प्रतिमा आठवतात, त्या प्रतिमा आणि शब्द, प्रतिमा आणि शब्द, इमेज आणि इमॅजिनेशन. इमेज आणि इमेज म्हणजे प्रतिमा, ते इमेजमुळे इमॅजिनेशन चालतं, आणि त्याबरोबर ते शब्द पण चालतात. तर हे मनोधम्मातलं म्हणजे मनातलं ब्रेनमधलं काम आहे. आणि धम्म जो विशिष्ट शब्द जो आहे, तो जागृतीला यातला कार्यकारण भाव कळणं हे आहे. कार्य हा याच्यामुळे हे, याच्यामुळे हे, असं असं आपण करून आपण सगळ्या जीवनातच आपण एक काय म्हणतात जणू जणू डिस्कनेक्टेड असा चित्रपट जो कंटिन्यू नाही चालत, तो असं काहीतरी हे झालं का ते झालं का तो सीन, तो झाला का. सिनेमातही तसंच असतं, चित्रपटातही तसं असतं, हा सीन एकदा घेतात, हा सीन एकदा घेतात, मग तो जोडतात, आणि मग तसं आपलं जीवनपट ज्याला म्हणतात ना, जीवनपट, मेमरीतला जीवनपट असा पण चालतो. परंतु आपल्याला सती जागृती भान नसल्यामुळं, स्वतःचं म्हणजे ह्या सगळ्या अस्तित्वाचं भान नसल्यामुळं, त्यातले आपल्याला जोडता येत नाही, ते सलग नाही दिसत. आणि मनाचं एक पुन्हा लक्षण असं असतं का ते ते ज्याचं ध्यान येतं, जे आठवतं, त्याच्या मागे ते पळतं. त्याचं भान नसेल तर, त्याची सती नसेल तर ते पळत राहतं, आणि लांब लांब पळतं, चित्त लांब लांब पळतं. पुढची गाथा या अर्थाची आहे. धम्मपदातली ही चित्तवग्गातली पुढची पाचवी गाथा या अर्थाची आहे, आणि ती आज आपण पाहणार आहोत. तर त्या गाथेचा अं, थोडं चिंतन करता करता ते जे वाटतं सांगावं, ते मी आता आधीच बोलून घेत असतो, आणि मग गाथेपर्यंत येत असतो, का हा याला धरून हे विचार चालले. आता हा पण कार्यकारण भाव आहे. हे असं का हे असं का मनात येतं, हे का सांगितलं हे सगळं आधी, हा पसारा का मांडला, तर ते गाथेनं त्या शब्दांनी मला ते करायला भाग पाडलं, मनाला, मला म्हणजे मनाला करायला भाग पाडलं, की काय. दूरंगमं एकचरं असरिरं गुहाशयं ये चित्तं संयमे सन्ति मोक्षन्ति मारबंधना. तर ही गाथा जी आहे पाचवी, फार इंटरेस्टिंग गाथा आहे, आणि माझ्या आवडीची गाथा आहे. हे मी बऱ्याच वेळेला बोलण्यामध्ये याचा मी संदर्भ घेत असतो. आणि ही सतीच्या प्रॅक्टिससाठी, पुढच्या पुढच्या सतीच्या प्रॅक्टिससाठी ॲडव्हान्स माइंडफुलनेस, प्रगत प्रगत सतीचा जागृतीचा अभ्यास करण्यासाठी ही गाथा फारच मला उपयोगी ठरते, फार उपयोगी ठरते. दूरंगमंग म्हणजे चित्त जे आहे ते दूर दूर जाणार आहे, दूर फिरणार आहे, लांब लांब जाणार आहे. किती लांब जातं त्याला काय मर्यादा नाही. आता माझं बालपणात गेलं समजा, एक एक उदाहरण आहे ते. अशा अनेक अनेक घटना आहेत, अनेक घटना आहेत आपल्या याच्यामध्ये.
काय म्हणतात ना, जेव्हा आपण स्वतःबद्दल लिहायला घेतो ना, तेव्हा हे सगळ्या घटना आपण लिहू शकतो. पण ते आपल्याला सगळ्या पूर्ण आठवत नाही, कारण त्याचं ते भान नसतं. त्यावेळेला भान नसतं आणि आत्ता पण पूर्ण भान नसतं. तर ते चित्त, ते मन त्या घटनांना धरून किती लांब लांब जाऊ शकतं, दूर दूर जाऊ शकतं, दूरंगमंग, दूर जाणार. तर याला काही मर्यादा नाही. याला काही मर्यादा नाही. तर हे बालपणातही जाऊ शकतं आणि कल्पनेनं हे किती लांब जाऊ शकतं, अगदी आकाशातही जाऊ शकतं, खोल समुद्रातही जाऊ शकतं. ते म, आकाशामध्ये उडू पण शकतं. ते अ, परदेशात पण जाऊ शकतं, कुठे जाऊ शकतं. कल्पनेनं कुठे ज्या गोष्टी कधी पाहिल्या नाहीत तिथं पण ते जाऊ शकतं आणि कुठेही जाऊ शकतं. तर ते एकटंच चालतंय असं म्हणतं. दूरंगमंग आहे ते. दूर दूर जाणार आहे आणि एकं चरण, एक चरण. एकटंच चालतं, ते एकटंच जातं. चित्त एकटंच फिरतंय. म्हणून आपल्याला माहिती नसतं. आपण जे हरवतो ना, आपण जे काय म्हणतात, जेव्हा आपण सतीमध्ये नसतो, गाफील असतो, जागृत नसतो, तेव्हा ते हरवलेले असतो. काही माणसं बघा स्वतःमध्येच असे गुंगलेले असतात, रमलेले असतात आणि हरवलेले असतात, स्वतःमध्ये हरवलेले असतात. म्हणजे चांगली चांगली माणसं सुद्धा जी असे कधी कधी आता तुम्ही इथे इथं बसला समोर ऐकतायत, असं मी आता गृहीत धरतो. सगळे तुम्ही इथं बसून ऐकताय किंवा जसं असाल तिथून तुम्ही ऐकताय. पण तिथल्या तिथं तुम्ही आत कुठेतरी तुमचं चित्त दुसरीकडे पण असू शकतं. तर ते एकटंच चालतंय, एकंग चरण, एकटंच फिरतंय. ते कुठे जाईल ते. कदाचित मी माझं बालपण सांगितल्यावर तुम्हाला तुमचं बालपण आठवू शकतं आणि तुम्ही तुमच्या बालपणात गेलेला असाल. तुम्ही तुमच्या बालपणात गेलेला असाल. कुठे जाईल तुमचं चित्त, ज्याचं त्याचं चित्त कुठे जाईल आणि एकटंच जाईल ते. आपल्याला माहिती नाही, ते काय सांगून सांगून आलेलं नाही, त्यामुळे सांगून जात नाही. कोणत्या तरी निमित्तानं परत आपण इथे येतो. म्हणजे ते चित्त परत इथे येतं. म्हणजे ते ध्यान, तिथलं ध्यान इथे येतं. कारण चित्ताला ते भान नाही, ते कुठेही ध्यान करतं. कुठेही जातंय त्याचं ध्यान. सांगेल तिथे जातं. किंवा इच्छा होईल तिथे, यत्थ कामनी पातेनो, काल आपण पाहिलं ना. त्याला वाटेल तिथे, वाटेल तिथे आणि वाटेल तिकडं. आणि एकटंच जातं. आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही. का तर सती नाही, त्याचं भान नाही. तर दूर दूर जाणारं, एकटंच पळणारं, दूर दूर भटकणारं, एकटंच चालणारं, एकटंच असणारं, एकटंच वावरणारं, अशरीरंग. आता हे जे चित्त आहे, हे शरीरात आहे, पण त्याला स्वतःला शरीर नाही. त्याला कुठे जायला शरीराची, त्याला काय पायाची गरज नाही, पळायची गरज नाही, कशाचीच गरज नाही. ते बिगर पायाचं, बिगर शरीराचं कुठेही जाऊ शकतं. अशरीरंग. ते शरीरात आहे, पण त्याला शरीर नाही. आता आपण आपण कधी कधी काय म्हणतात, सवयीनं किंवा वाटतं म्हणून ते दोन्ही एकच समजतो. पण दोन्ही वेगळं आहे. वेगळं दिसतंय ते. ते फक्त इथे ह्या शरीरात आहे, पण त्याला शरीर नाही. त्याला स्वतःचं हे नाही. त्याला स्वतःचं अस्तित्व नाही. ती फक्त एक क्रिया आहे. ती भौतिक गोष्ट नाही. त्याच्यात त्याच्यात शरीरातले जे काही घटक आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, घन किंवा द्रव किंवा हवा आणि पाणी, म्हणजे द्रव, घन, द्रव, वायू
आणि उष्णता हे शरीरात आहेत. पण त्यांना एकत्र करणार हे चित्त आहे, पण ते एकटंच आहे, स्वतंत्रच आहे ते जणू काही जिवंत. असं तर आपण कसं आहे, आता खोलात शिरत शिरत आपण काही गोष्टी असा अनुभवाच्या आधारे आपण जे पाहतो, अभ्यास करतो, सतीच्या आधारे, जागृतीच्या आधारे, तर ते आपल्याला आपल्या पद्धतीनं आपण ते पाहायचे. आधार आपण शब्दांचा घेऊ शकतो, पण अर्थ आपल्या अनुभवाच्या आधारे पाहायचे. तुमचं बालपण तुम्ही पाहायचे, तुमचं मोठेपण तुम्ही पाहायचे, तुमचं म्हातारपण काय असेल ते, तरुणपण तुम्ही पाहायचे, तुमचं म्हातारपण तुम्ही पाहायचे. आणि ज्याने त्याने आपलं मरण पण पाहायचे. आपलेची मरण पाहिले या डोळा काय आहे ना ते. तर ते सगळं आपणच आहोत, आपणच साक्षीदार आहोत, विटनेस. तर ती विटनेस जे आहे ते आपण आपले जे साक्षीदार आहोत, हे सतीमुळे, जागृतीमुळे, भानामुळे. तर हे शरीरातलं जे चित्त आहे, एकटंच आहे आणि त्याला शरीर नाही, ते अशरीरंग आहे. आणखीन पुढं म्हटलेलं आहे, ते या शरीराच्या गुहेमध्ये दडलेलं आहे. काल परवा किंवा आपण नेहमी जे म्हणतो ना, हाडामासात ते दडलेलं आहे. हाडामासामध्ये दडलेलं आहे. आता हाडामासात किती आत दडलंय, किती खोलात दडलंय, हे आपण सतीनं आत शिरल्याशिवाय कळणार नाही, दिसणार नाही, जाणवणार नाही. कारण ते जिथं आहे तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. म्हणून ते सतीपठ्ठाण आहे. काया कायेत उतरा जिवंतपणा आणि मग चित्त. आणि हे चित्त गुहेत आहे म्हणे. आता गुहा कशी असते, जे गुहेत गेला असेल जो, आता आपल्याला गुहेत जाण्याची आपल्याला बऱ्याच वेळेला संधी मिळते, त्याला आपण लेण्या म्हणतो. लेण्यांना आपण जी भेट देतो, आता त्या लेण्या कोरलेल्या असतात आणि त्याच्यात काय ते ऐतिहासिक जो वारसा म्हणून या बौद्ध लेण्या म्हणून आपण ते तिथं जातो. पण ॲक्च्युअली त्या गुफा आहेत, त्या गुहा गुहा आहेत. आणि आपण त्या खोदलेल्या गुहेमध्ये जातो, कोरलेल्या गुहेमध्ये जातो, कृत्रिम गुहेमध्ये जातो आपण. परंतु मोठमोठाले पर्वत पर्वत ज्या रांगा आहेत, डोंगर जे आहेत, हे अ, काही माणसांनी पण पोखरलेले आहेत, काही प्राण्यांनी पोखरलेले आहेत. म्हणजे आता जे का हिंस्र प्राणी जे आहेत मोठाले, हे किंवा मोठालेच नाही, छोटे पण अगदी उंदरासारखे प्राणी सुद्धा किंवा सस्यासारखे प्राणी सुद्धा किंवा जंगली श्वापद किंवा सिंह, वाघ वगैरे, हे ते त्यांची नखं जे आहेत ते पोखरून पोखरून ते एक गोल तयार करतात. आणि काही काही ते तर खूप वर्षापासून ते करत करत अशा मोठमोठाल्या गुफा पण तयार होतात त्याच्यामध्ये, गुहा तयार होतात. म्हणजे सिंहाची गुहा म्हणतो आपण, वाघाची गुहा, तर ती गुहा आहे. तर गुहेत लेण्यांच्या निमित्तानं आपल्याला गुहेत जाण्याचा कधी कधी प्रसंग येतो, संधी मिळते. तर या शरीराला गुहा म्हटलेला आहे, गुफा. आता तुम्हाला जो अनुवाद मी पाठवला त्याच्यामध्ये हृदयरूपी गृहा म्हटलेला आहे. तर हृदय, हृदय म्हणू शकतो, कारण हृदय काही एक गोष्ट नाही. हृदय म्हणजे सगळं हृदय, हार्ट, जे छातीच्या पिंजऱ्यात आहे, तिथून निघणाऱ्या सगळ्या रक्तवाहिन्या सगळ्या शरीरभर पसरल्यात. त्यामुळे ते हृदयाचा जो भाग आहे, जिथं रक्त आहे तिथं ते सगळं आहे, पसरलेलं आहे. पण मुख्य जे पंपिंगचं काम चालतं ते हार्टमध्ये. आणि त्याला त्या गुहेत ते चित्त आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला वाटतं फक्त त्या अं, शारीरिक हृदयामध्ये ते नाही, तर शरीरामध्ये दडलेलं जे
जो काही जिवंतपणा आहे, ज्या काही जे काही मज्जातंतूंचं जाळं आहे, जाणीवांचं जाळं आहे, तिथं तिचं चित्त आहे. आणि ते हाडामासामध्ये आहे. शरीर, शरीरातलं मांस, मांसाच्या आत हाडं, आणि हाडाच्या आत जे काही पोकळ्या असतात त्याच्यात पण आहे. मग काय म्हणतो आपण त्याला, तर शरीराच्या गुहेमध्ये चित्त आहे. पुढे इंटरेस्टिंग गोष्ट सांगितलेली आहे. या चित्ताला जे संयमित करतात, ये चित्तंग. आता गुहासयंग म्हणजे गुहेमध्ये आश्रय घेणारा गुहासयंग. पुढं म्हटलेलं आहे, ये चित्तंग संयमे संती. ह्या चित्ताला जो संयमित करतो, जे संयमित करतात जे लोक, या चित्ताला, आपल्या चित्ताला जे संयमित करतात, ते, त्यांना मुक्ती मिळते. मुक्ती मिळते म्हणजे दुःखमुक्त होतात, जो आपल्या जीवनाचा उद्देश आहे. सगळ्या ताणतणावातून, यातनातून, प्रेशरमधून, टेन्शनमधून, एकटेपणातून, हे चित्ताच्या एकटेपणातून जे एकटंच भटकतं, त्या एकटेपणातून, त्या एकटेपणाच्या यातनेतून, भयातून, त्या पळापळीतून, हे चित्ताची पळापळ आहे दुरंगमंग, ह्या पळापळीतून सुटका. कारण त्याच्यामध्ये ती पळापळ जी आहे ते बऱ्याचदा चित्ताला स्वतःचं भान नसल्यामुळे ती पळापळ आहे. कारण त्याला पळवणारे अं, मार आहेत, मार. आता मार म्हणजे इच्छा, तृष्णा. मारतो तो मार, ज्याच्यामुळे यातना होतात त्याला मार म्हटलेला आहे. मारणारा तो मार. चला. हा, मारणारा तो मार. मारणारा मार, जो यातना देतो, ज्याच्यामुळे आपला थरकाप होतो, ज्याच्यामुळे आपलं कंपन वाढतं, ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येतं, ज्याच्यामुळं अं, शल्य असतं, सल असते, तो मार. त्या तो मार बंधन म्हटलेला आहे. आपल्याला जे जे दुःख आहे, ज्याच्यासाठी ही सगळी धडपड चालली आपली, एकत्र येऊन आपण हे कशासाठी हे सगळं करतो, का धम्म शिकतो, तर त्याच्या पाठीमाग हे कारण आहे. आपल्याला काहीतरी सकाळी सकाळीचं काही काम नाही म्हणून आपण हे सत्र आयोजित करतो असं नाही. ते काय काम नाही आपल्याला, आता उठले काय काम करायचं, बसा, असं नाही. असे बसलेले असाल तर काही त्याचा उपयोग नाही. मग काहीतरी हेतू घेऊन बसा, संकल्प घेऊन बसा, की आपल्याला हे काम करायचं, हे शोधायचे आहे. टाइम आहे म्हणून टाइमपाससाठी नाही आपण आलो. तर माराच्या बंधनातून मोक्ष मुक्ती. आणि त्याच्यासाठी हे सगळं चित्त पाहणं, चित्तानुपස්සना, चित्त पाहणं, चित्ताचं भान ठेवणं. जे चित्त ह्या शरीराच्या गुहेत दडलेलं आहे, जे चित्त शरीर रहित आहे पण शरीरात राहतं, अशरीरं, जे एकटंच चालतं, जे लांब लांब भटकतं, दूरगामी आहे, दूर दूर जाणार आहे, असे ह्याच्यातून, अशा या चित्ताला पाहून, त्याच्यामुळं होणाऱ्या यातनांमधून, मारामधून मुक्त होण्यासाठी आपलं हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे असा संकल्प बनला पाहिजे. जर नसेल बनला तर आत्ता या गाथेच्या निमित्तानं तो बनला पाहिजे. त्याच्यासाठीच अभ्यास करतो आपण, की आपण जे हरवलेले असतो, किंवा आपल्याला लक्षातही येत नाही आपण हे सगळं का करतो. म्हणजे का का हे बुद्ध धम्माचा किंवा ग्रंथांचा अभ्यास करतो, आणि का ध्यान करतो, आणि का सतीचा अभ्यास करतो, आणि का कशासाठी चाललंय सगळे. किंवा काही माहिती नसलं तरी धडपड चाललेली असते. समजा हे काहीच माहिती नाही तरी सगळ्यांचीच धडपड चाललेली असते.
सगळ्यात माणसांची आणि सगळ्यात प्राणी मात्रांची आणि जगातल्या सगळ्यात लोकांची, सगळ्याच. आपणच नाही, आपल्यासारखे सगळीच माणसं याच्यासाठी धडपड करतात की शांतता पाहिजे. मोक मोक्ष म्हणजे दुःखमुक्ती पाहिजे. मोक्ष म्हणजे स्वर्गातलं स्वर्ग नरकाचा मुद्दा नाही हा. इथल्या इथं चित्ताचा विषय आहे तो. तो मनाचा विषय आहे आणि तो गुहेतला विषय आहे. कायेतला विषय आहे, गुहेतला विषय आहे. म्हणून कायानुसती आधी पाहिजे. आधी गुहेत शिरायचं काम. आणि हे थोडंसं धाडसाचं पण काम आहे. कारण ते थोडंसं जेव्हा ते कळत नाही किंवा जमत नाही, तर ते तिथल्या त्या परिस्थितीमुळे, गुहेतल्या परिस्थितीमुळे घाबरतो पण आम्हाला. कधी कधी भय वाटतं, नको जायला तिथं. आपण आपल्याला काय म्हणतात ना, आपल्याला स्वतःचीच भीती वाटते ना कधी कधी. म्हणजे एकटा माणूस घाबरतो, एकटा राहायला घाबरतो का? स्वतःचीच भीती वाटते. कुठं हरवला की आता काय होईल म्हणून स्वतःलाच घाबरतो, स्वतःच घाबरतो स्वतःला. म्हणजे या चित्ताला. कारण ते अविद्येत भटकतंय सगळं हे. अज्ञानात भटकतंय. अज्ञानामुळेच एकटं राहतंय. अज्ञानामुळेच ते लपून राहतंय. ते पुढे येत नाही. चित्त पुढे येत नाही. कारण त्याच्यामध्ये सगळे सगळे ताप आहेत. सगळा सगळा ताप संताप सगळा त्याच्यात आहे. म्हणून माणूस दुसरीकडे ध्यान देतो. दुसरं ध्यान करतो. दुसरीकडे अडकून राहतो. आणि तोपर्यंत हे चित्त ते शांत असतं. शांत नसतं ते. त्याचं त्याचं काम चाललेलं असतं. पण आपल्याला ते जाणवत नाही. आपण दुसऱ्या ध्यानात व्यस्त असतो. दुसऱ्या विषयात व्यस्त असतो. किंवा इथून निघून दुसरीकडे जाऊन राहतो. ज्याला आपण शिबिर केंद्र म्हणतो. इथं फार ताप आहे, फार विषय आहेत. तिकडं चला. मग तिथं ते चित्त अडकतं, मन अडकतं. आणि मग वाटतं काही काही त्रास नाही, किती शांतता आहे, मस्त, मग चला परत परत. पण जिथं ताप आहे तिथंच जायचंय असंही गाथा सांगते. किंवा सती साधना सांगते, जागृतीची साधना हे सांगते, जिथं ताप आहे तिथंच चला. तिथंच प्रश्न सोडवायचा आपल्याला. है ना. आपण आजारी पडल्यावर बागेत फिरायला नाही जात. आजारी पडलं चला आता फिरायला जाऊ असं नाही होत ना. आजारी पडलं का दवाखान्यात चला. तसा हा चित्ताचा आजार आहे हा. मग त्याला त्याचा दवाखाना बाहेर नाही परत. तर सती जागृती म्हणजे बुद्ध हेच त्याचे डॉक्टर आहेत. मग आपल्यातल्या झोपलेल्या डॉक्टरला उठवायचं, दुसरं काय नाही का. बुद्धाला जाग करायचे. बुद्ध जागे आहेत, पण आपल्याच झोपलेले आहेत. मग ते आपण सतीच्या आधारे आपण ते, हेच बुद्धं शरणं गच्छामी दिसतंय मला. का इथंच आहे बुद्धं शरणं गच्छामी, कुठं बाहेर नाही. कारण बुद्ध इथंच सापडणार ना, ह्या जागृतीतच. धम्म इथंच सापडणार, जे कायेमध्ये आहेत, जे ह्या गुहेत आहेत. विचार प्रक्रिया इथंच सापडणार, जी त्या मेंदूत आहे. आणि तिथं आतून जाणं आहे. बाहेरून आत नाही जात आहेत, आतून सगळीकडे पसरतायत. असं असं काहीतरी आहे. तर ते कसं जमल ते ज्याने त्याने बघायचं. तर श्वासाच्या निमित्तानं गुहेत उतरायचे. आणि गुहेत काय काय जाणवतं, शरीरात काय काय जाणवतं, हाडामासामध्ये. आता आपण आणखीन आत चाललो. श्वासाच्याही आत आत चाललो. श्वासातून शरीरात आणि शरीराच्या पण आतमध्ये जे काही जाणवते, जाणीव आहेत, ते त्या किती आतपर्यंत जाणवतात, कुठपर्यंत जाऊ शकतो, हा मुद्दा आहे. आणि हा अभ्यास आहे. ही साधना आहे. त्याच्यामध्ये हे चारही खंड येणार. काया येणार, जाणीवा येणार,
चित्त येणार, मनोधम्म येणार, धम्म येणार. त्याच्यातच इंद्रिय पण सापडणार आतून. डोळे सापडणार, कान सापडणार, नाक सापडणार आतून, जीभ सापडणार आतून, आणि काया सापडणार आतून. म्हणून आपण जे तो आनापानसती सुत्त पुस्तक जे दिलंय ना, आता ज्यांच्याकडे आहे त्यांना माहिती आहे, का ज्यांच्याकडे नाही त्यांनी ते पाहायचं. त्या त्या सुत्तामध्ये सांगितलंय, काही साधना करता करता तो कायेतली काया पाहतो. याचा परिणाम पुढे असा होतो, तो कायेतली आनापानसतीची अधिकाधिक साधना भावना केल्याने ती चार सतीपठ्ठानांमध्ये नेते. सतीपठ्ठान म्हणजे कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती आणि मनोधम्मानुसती, धम्मानुसती. तर अशा पद्धतीनं ते सतीपठ्ठान आतमध्ये जातं. आणि ही प्रॅक्टिस करता करता असं म्हटलेलं आहे की तो ही प्रॅक्टिस करणारा, साधना करणारा, कायेतली काया पाहतो. म्हणजे या गुहेत शिरतो म्हणजे कायेतली काया पाहतो. त्याच्यातल्या ज्या जाणीव आहेत, फिलिंग ज्या आहेत, वेदना ज्या आहेत, त्या वेदनांमधल्या वेदना पाहतो. आणि हे जे भटकणारं आणि एकटंच पाळणारं आणि हे गुहेत दडून असलेला जो जिवंतपणा, जो काही जे चित्त आहे, ज्याच्यामध्ये इच्छा, आकांक्षा, तृष्णा, त्याच्यामुळेच पळापळ आहे. कारण त्याला काही इच्छा निर्माण झाली का तिकडं पळतंय ते, आणि एकटंच पळतंय. तर हे हे जे चित्त आहे, हे चित्त मग ते जाणवतं चित्तानुसती. आणि मग आपण ज्या आपल्या प्रतिमा, कल्पना, शब्द, जे आपल्याला जाणवतात आणि जे सतीमुळे दिसतात, तिथपर्यंत आपण जातो. तर हे आणि मग असं म्हटलं, चित्तातलं चित्त दिसतं आणि मनातलं मन दिसतं, धम्मातला धम्म दिसतो. धम्मातले धम्म दिसतात. धम्म एकच गोष्ट नाही. धम्म म्हणजे अनेक गोष्टी आहेत. अनेक अं, धम्माचे अनेक हे आहेत, अनेक अनेक त्याची रूप आहेत. कार्यकारण भावामध्ये एकच गोष्ट नाही, अनेक कारण, अनेक परिणाम. किंवा कार्यकारण भावाची एक मालिका, शृंखला, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे धम्म म्हणजे एक गोष्ट नाही. जसं पाणी आहे, पाणी म्हणजे एक गोष्ट नाही, एकच नाही. पाणी, पाणी काय? पाणी वाहणारं पाणी आहे, हम्म, थांबलेलं पाणी आहे, डोहातलं पाणी आहे, तळ्यातलं पाणी आहे, सागरातलं पाणी आहे. पाण्याची वाफ आहे, ते पण पाणी आहे. वाफेचे ढग आहेत, तो पण पाण्याचा अंश आहे. ते ढग परत पावसाच्या रूपानं कोसळतात, ते पण पाणी आहे. ते पाणी जमिनीवर पडतं वेगळ्या ठिकाणी कुठेही, ते पण पाणी आहे. ते एकत्र येतं, तेही पाणी आहे. त्याचा संग्रह बनतो, काय पाट बनतो, नाला बनतो, काय ओढा बनतो, नदी बनते, सागराला मिळते. पाणी, पाणी एक गोष्ट नाही. पाणी म्हणजे अनेक अनेक त्याची रूपं आहेत. तसं धम्म एक नाही. किंवा हे सगळं काया म्हणजे एक नाही, अनेक गोष्टींचं ते एकत्रीकरण आहे. जाणीवा एक गोष्ट नाही, वेदना एक गोष्ट नाही, चित्त एक गोष्ट नाही, विचार प्रक्रिया एक गोष्ट नाही. जसं आपलं शरीर दिसतंय एक, आणि एक नाही ते. त्या त्याचे आपण अनेक 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 याच्यामध्ये त्याचं आपण काय म्हणतात, संरचना, त्यातली जसं आता शरीरशास्त्रामध्ये सगळं पाहतात ना खोलून, ते आपण खोलून तर सूक्ष्म पाहू घटक, शकत नाही. पण सूक्ष्म घटक असतात. हा सूक्ष्म, त्याच्यातलं जी जी सूक्ष्मता आहे, सूक्ष्म हम्म, अतिसूक्ष्मता, ते हम्म. सगळं सगळं अनुभवण्याची गोष्ट आहे, ती सतीनं शक्य आहे.
तर ते कायेतली सतीमुळं कायेतली काया दिसते, वेदनेतले कायेतली काया दिसते, म्हणजे अनेक त्याची अनेक गोष्टी. कायेतली काया दिसते, वेदनातल्या वेदना दिसतात, चित्तातलं चित्त दिसतं, विचार प्रक्रिया मनोधम्मातलं मनोधम्म दिसतात, आणि मग त्या सगळ्यांमधला कार्यकारण भाव दिसतो. असं करून सगळं जीवन आपल्याला हळूहळू लक्षात येऊ शकतं. आणि ते लक्षात येणं म्हणजेच विद्या आहे. आणि विद्येमुळे विमुक्ती आहे, म्हणजे दुःखमुक्ती आहे. आणि तो आपला उद्देश आहे. हे काम आपल्याला करायचं. तर एवढी मोठी ही गाथा आहे. शेवटी कसं आहे की कोणतीही गाथा घ्या, त्याचा सार तिथंच येऊन मिळतो. जसं म्हटलं ना, सगळ्या नद्या ह्या शेवटी डायरेक्टली इनडायरेक्टली सागराला येऊन मिळतात. तसं कोणतंही काही घ्या धम्मातलं, कुठलाही अभ्यास करा, काही करा, शेवटी ते येतं धम्मामध्ये. आणि धम्म येतो कायेमध्ये. आणि कायेमध्ये यातना आहेत, दुःख आहे. म्हणून ते सगळं पाहायचंय. दुःख हे सत्य आहे.